नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत। नवकेसरीच्या बोला बेधडक माध्यमातून आपण समाज मनाचा आपण कानोसा घेतोय आणि त्या अनुषंगाने आपण माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्याकडे पोहोचलेलो आहोत। विधितज्ञ असतील, त्याचबरोबर ह्या संविधानातली जी माहिती तज्ञ आणि आज संपूर्ण महाराष्ट्राला सर्वात मोठा पडलेला जो प्रश्न आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र जो पेटून उठतोय तो मराठा आरक्षणाचा मुद्दा, तो ऐरणीवरचा मुद्दा झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक दिवस आपण जे आंदोलन बघतो, उपोषण बघतो, पण मात्र आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो प्रलंबित आहे। आणि अशा वेळेला ओबीसीचं सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन होत आहे, अनेक आंदोलन होत आहेत आणि म्हणून ओबीसीचे नेते हरिभाऊ राठोड माझ्याशी जोडलेत। बोला बेधडकच्या माध्यमातून हरिभाऊ राठोड माझ्याशी जोडलेत। आपण त्यांच्याकडून जाणार आहे। दादा, एकीकडे मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो गाजतोय, मनोज जरांगे पाटील यांना संपूर्ण महाराष्ट्रातून समर्थन मिळतोय, अजूनही त्यांची घोडदौड सुरू आहे, पण मात्र ओबीसीचं बी दुसऱ्या ठिकाणी आंदोलन होतंय। अशा वेळेला आपण एक तज्ञात संविधानाचा अभ्यास आपल्याकडे काय होऊ शकतं? अगदी खरं आहे की जरांगे पाटील यांच्या सभा लाखोच्या सभा होत आहे आणि येत्या 14 नोव्हेंबरला कदाचित 10 लाख लोक येतील। 100 एकरची जागा त्यांनी तयार केलेली आहे, 50 एकर सुद्धा त्यांनी ते पार्किंगसाठी, म्हणजे त्यांना विश्वास आहे की 10 लाख लोक येतील आणि मलाही असं वाटतं की सभा मोठ्याच होत आहेत। त्यामुळे इकडे मराठा आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे, दुसरीकडे ओबीसी समाजसुद्धा रस्त्यावर उतरलेला आहे की त्यांना या सरसकट कुणव्याचे दाखले देऊ नये अशा प्रकारची ओबीसी समाजाची भावना आहे आणि त्यामुळे हा खरोखर जटिल प्रश्न आहे। पण माझं असं म्हणणं आहे की ओबीसीला कुठलाही म्हणजे आरक्षणात कुठला धक्का न लागता आणि 50% मधून आरक्षण मराठा समाजाला देता येईल असा माझा दावा आहे आणि संविधानिक दावा आहे आणि कायदेशीर आहे आणि न्यायाची बाजू आहे, त्याच्यामध्ये कोणावरही अन्याय होणार नाही अशा प्रकारचा प्रस्ताव मी तयार केलेला आहे आणि माझी इच्छा आहे की सरकारने हा प्रस्ताव जो आहे माझा तो स्वीकारला पाहिजे आणि हा प्रश्न मिटवला पाहिजे। दादा, आपण संविधानातले अभ्यासक म्हणून आपणाला ओळखलं जातं। आजपर्यंत जेवढा आरक्षणाचा मुद्दा कधीच तापलेला नव्हता। आरक्षणामध्ये अनेक कितीतरी लोकांचे बळी गेले, अनेक निरपराध लोक काळाच्या पडद्याआड गेले। मनोज जरांगे पाटील खरं अशा अवस्थेमध्ये आंदोलन केलं की संपूर्ण महाराष्ट्राला त्यांचा हेवा वाटेल, पण आपण त्या सांगता की संविधान मार्गाने किंवा संविधान मार्गाचा अभ्यास करून आपण जर सांगता तर हे होऊ शकतं का? कारण कुठल्याही आपण ओबीसीच्या याला बी आरक्षणाला न धक्का लागता हे होऊ शकतं, यासाठी काय आपलं प्रतिक्रिया? अगदी शक्य आहे। काय आहे तर आरक्षणाबद्दल अनेक लोकांचा गैरसमज म्हटले तरी चालेल। खऱ्या अर्थाने आज आपल्या देशामध्ये सगळ्या समाजाला आरक्षण आहे, सगळ्यांना, म्हणजे इवन ब्राह्मण बनिये असो, शीख असो, मारवाडी असो, कोणी असा म्हणू शकत नाही की आमच्या समाजाला आरक्षणच नाही आहे, असं कोणी म्हणू शकत नाही। 100% लोकांना आरक्षण आहे, जे कोणी SC ST OBC भटके विमुक्त आणि ज्यांना कोणाला हे आरक्षण नसेल सामाजिक त्याला EWS म्हणून आरक्षण दिलेलं आहे 10% माननीय पंतप्रधानांनी गेल्याच वर्षी। त्यामुळे आपण असं नाही म्हणू शकत नाही कोणाला आरक्षण नाही आहे। मुसलमानाला आरक्षण आहे, त्या ब्राह्मणाला आरक्षण आहे। त्यामुळे तो विषय नाही, विषय आहे प्रॉपर डिस्ट्रीब्युशनचा, विषय आहे प्रॉपर म्हणजे ज्याला म्हणतो की आता 50% मधून जर द्यायचं झालं तर या 50% मधल्या ज्या जाती आहेत ज्यांना आरक्षण आहे त्यांची आपण मोजदाद जर केली, त्यांची जर लोकसंख्या जाणून घेतली तरी आरक्षण देता येईल। आणि मी सांगतो त्याप्रमाणे काही जाती जे समकक्ष आहे, ज्याला आपण बघतो एका जसे भटके आहेत, विमुक्त आहेत, तसंच काही जाती समकक्ष आहे। त्या समजा आपण मराठा, कुणबी, नंतर त्याला इम्पिरियल आपण डाटा म्हणतो दादा, इम्पिरियल डाटाच्या हां एम्पिरिकल डाटा म्हणतो आपण, तो डाटा मिळवला पाहिजे आणि तो डाटा मिळवल्यानंतर आपण प्रॉपर डिस्ट्रीब्युशन जर केलं तर निश्चितपणे आपल्याला आरक्षण देता येईल, हा माझा दावा आहे आणि ते शक्यही आहे आणि कुठल्याही ओबीसीच्या यांना धक्काही लागणार नाही आणि आरक्षणही देता येईल आणि 50% मधून देता येईल। हे अनेक दिवसापासून मी सांगतो आहे, याची सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि नीट
ते समजून घेतलं पाहिजे की याच्यामध्ये कोणाचाही घाटा तोटा काही नाही आहे. इवन ओबीसींना कुठल्याही प्रकारे धक्का लागणार नाही याचा अर्थच असा आहे की ज्यांचं त्यांना मिळेल, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. नाही पण दादा एक विषय निकष असतो ह्याच्यावरती, एक निकष असेल तर हा निकष काढल्यानंतर किंवा हे संपूर्ण झाल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण तर द्यावंच लागणार आहे, कारण आरक्षणाचा जो मुद्दा आहे. पण त्याबरोबर ओबीसीचं संपूर्ण महाराष्ट्रात ते सुद्धा अनेक आंदोलन पेटलेलं बघायला मिळते. अशा वेळेला आपण जे आता तयार केलेलं आपण ही मागणी करणार आहे, तर काय सरकारला आपण काय सांगा? नाही, निश्चितपणे बघा, आपण बघितलं की जो मागास वर्ग आहे तो शैक्षणिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागास असला पाहिजे. तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर हा सगळा मराठा कुणबी समाज असेल, धनगर बंडर भोई समाज असेल, 18 पगड जाती, नावी खाती वाडी लोहार सोनार सुतार धोबी तेली माळी हे सगळे मागासच आहेत. तर त्यामुळे आणखी एक सेक्शन आपण तयार करू शकतो, त्याचं नाव आहे 12 बलुतेदार. तर त्यांनासुद्धा वेगळं आरक्षण दिलं पाहिजे, कारण आपण भटक्यांना वेगळं दिलं आहे, विमुक्तांना दिलं आहे, धनगरांना पण वेगळं दिलेलं आहे, वंजारांना पण वेगळं दिलं आहे. मग हे जे 12 बलुतेदार आहे, आपली सेवा करणारे गावगाड्यामध्ये, ज्याला आपण नाभिक आहे, गावकुसात असलेला परंतु गावाला सेवा देणारा असा समाज आहे, परंपरागत व्यवसाय करणारा समाज आहे, त्या परंपरागत व्यवसाय करणाऱ्यांना सुद्धा वेगळं आरक्षण दिलं पाहिजे. त्याच्यातून 2-3% जे काही येईल त्यांची असेल संख्या त्या प्रमाणात, आणि तसंच सगळे आरक्षणाची मांडणी करून आपण फेरमांडणी करायला पाहिजे आणि निश्चितपणे आरक्षण देता येईल, फेरमांडणी करता येईल, हा माझा विश्वास आहे. आणि हे सगळं कायदेशीर सांगतो, याला कोणी चॅलेंजही करू शकणार नाही, चॅलेंज होणार पण नाही, सगळ्यांना आरक्षण मिळेल आणि मराठ्याचा प्रश्न सुटेल, बस एवढंच आहे. खरं मराठा समाजाचा जो प्रश्न आरक्षणाचा जो मुद्दा आहे, संपूर्ण महाराष्ट्रावर दोघांना जो मुद्दा आहे, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांच्या रूपानं आपण तरुण पिढीची साखळी निर्माण होते. गावागावामध्ये तालुक्यामध्ये सभा घेतल्या जातात आणि त्या अनुषंगानं खरं या मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे. त्यासोबत आपण अनेक विशेष करण्यासाठी माझ्यासोबत खासदार हरिभाऊ राठोड जोडले होते. विशेष तज्ज्ञ म्हणून आणि संविधानाचा अभ्यासक म्हणून दादांना ओळखलं जातं. त्या अनुषंगानं मराठा समाज आणि त्याबरोबर ओबीसी समाजाला कुठलाही धक्का, आरक्षणाला धक्का लागता आपण संविधान मार्गे कसा आपण आरक्षण देऊ शकतो याची माहिती देणारा आजचा दिवस काही वेगळा होता. कॅमेरामॅन स्नेहा जाधवचा रिपोर्टर सागर पाटील, मुलुंड.